अधिवेशन काळामध्ये हा प्रश्न तारांकित प्रश्न उपस्थित करून या गोष्टी केल्या जाईल म्हटले सांगतो म्हटलं त्यांनी गेल्या 5 दिवसापासून आपण संपात आहोत. एकजुटीने न डगमगता अनेक दबाव आले, काढून टाकतो असे वेगवेगळ्या धमक्या आल्या असताना सुद्धा आपण डगमगले नाहीत. आपल्या न्याय मागण्यांसाठी, न्याय प्रश्नांसाठी, पगारवाढीसाठी आणि इतर जे प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांसाठी आपण गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी आंदोलनात आहोत. अशाच पद्धतीने संबंध महाराष्ट्राचे आरोग्य मित्र वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी विभागीय कार्यालयावर आंदोलनात होते. एक राज्य लेवलचं समन्वय समिती आहे, कोऑर्डिनेटिंग समिती आहे, तो निर्णय घेतो आणि आज त्या समितीने निर्णय घेतले की हे संप स्थगित करत आहोत. माघार घेतलेली नाही, स्थगित करत आहोत. या स्थगितीमागचे 2-4 कारणं आहेत. आत्ता विष्णू सरांनी वाचून दाखवलेत. ते पत्रही आपणाला आणले आहेत. त्या पत्रावर आपली सही करून आपण तात्काळ त्या ठिकाणी रुजू व्हायचं आहे. काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. सगळ्याच गोष्टी नियमाबाहेर नाही करता येत, तर आपण त्या पत्रावर सही करून तात्काळ रुजू व्हावे हे सगळ्यांना पहिल्यांदा विनंती. 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आज संध्याकाळपर्यंत म्हणजे डॉक्टर कराडनीही बोलेल, मग त्यांच्या टीममधल्या जे लोक आहेत त्यांनी बोलले की संध्याकाळपर्यंत शासनाचे अधिकृत जे पत्र आहे ते आपल्याला भेटून जाईल. आज त्याच्यात काय चर्चा झाली आहेत, काय गोष्टी मान्य केल्या त्या अधिकृत ते पत्र आल्याशिवाय आपण नाही सांगू शकत. मानधनवाढी संदर्भात सुद्धा सकारात्मक चर्चा झाली आहे. नवे ते मानधनवाढ करण्याची किती काय या बाबतीत अधिकृत आकडा आले नाही, त्याच्यामुळे आपण जाहीर नाही करत. पण बऱ्यापैकी वाढलेलं आहे असं नेतृत्वाचं म्हणणं आहे. ज्यावेळेस पत्रात उल्लेख पूर्ण त्यानुसार आपण आज 10,000 म्हणू, 15,000 म्हणू, 5,000 म्हणू, पण पत्रात आलं कमी तर आपण ते विश्वासार्थ हे राहतं. म्हणजे पत्रात येईल शासनाच्या त्याच्या आधारावरती ते मानधनवाढ आपल्या आंदोलनातलं यश असेल आणि ते झालेलं आहे. हे मानधनवाढ झालेलं आहे आपल्या सर्वांसाठी सांगतोय. कारण आपण आपल्या पत्रात ते मानधनवाढ टाकत नाही जोपर्यंत शासनाचं पत्र आपल्याला भेटत नाही. शासन स्तरावर डॉक्टर DL कराड, आपले जनरल सेक्रेटरी डमडेरे सर, इतर सगळे पदाधिकारी सातत्याने आपल्या आंदोलनाची दखल घेत आपल्या आंदोलनाचा पाठपुरावा करत शासन दरबारी सातत्याने खेटे मारलेले आहेत. त्यांनी दररोज हे लोक यांचा रोजगार, यांची नोकरी वाचावी, त्यासोबत संप लांबू नये हे सुद्धा आपल्या नेतृत्वाने काळजी केली आहे. त्यांना काय हौस नाही की आपण कायमपणे जिल्हा परिषद गेटवर बसवून संपातोय. तर आपले लेकरं बाळ आहेत, घरं आहेत, घरात म्हातारे कोतर माणसं, या सगळ्यांची काळजी घेऊन आपल्याला या ठिकाणी दिवसभर थांबावं लागतं. हे सगळा विचार करता आजचा संप स्थगित केले. चर्चा जी आहे ती सकारात्मक झालेली आहे. हा आंदोलनाचा पहिला यश आहे की सरकारने आपल्या मागण्यासंदर्भात चर्चा करून येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नांमध्ये आरोग्य मित्रांचा प्रश्न लावून धरलाय आणि तो चर्चेला आणणार हे विश्वास दिलेला आहे. त्या पद्धतीचं पत्रही मिळेल. मानधनवाढ झालेली आहे. मी फक्त या ठिकाणी आकडा जाहीर नाही करणार, पण ज्यावेळेस तुमच्याकडे जे अधिकृत प्रत येईल तुम्हीच मला फोन करून सांगा की इतके मानधन वाढलेत. याच्या अगोदर तुम्ही मानधनवाढीचे पगारवाढीचे आंदोलन केलं त्यावेळेस तुम्हाला किमान काही पगारवाढ झालेली आहे, त्याच्यात अपयश आलेलं नाही हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे एकजूट जी आहे संघटनेसोबतची ती कायम ठेवायला लागेल. आता सर म्हणण्याप्रमाणे एक संघटनेचा विश्वास आणि संघटनेच्या नेतृत्वाचा विश्वास हा कायम आपल्याला ठेवावा लागेल. जराही शंका आली उपस्थित झाली तर आपल्यामध्ये एकी तुटते. अलग लक्षात तडजोड नाही. ही आपल्या आंदोलनाचा यश आहे की आपण सरकारला झुकावं लागलं, सरकारला निर्णय द्यावा लागला, सरकारला विचार करावा लागला. म्हणून आपण आज हा संप या ठिकाणी स्थगित करतोय. वेळ पडली पुन्हा हा काली पुन्हा या जिल्हा परिषद महात्मा ज्योतिराव आरोग्य मित्र कृषी संघटना कर्मचारी संघटना गेल्या 18 फेब्रुवारीपासून आज आमचा संपाचा 5वा दिवस होता. आज आमच्या माननीय डॉक्टर DL कराड साहेब यांच्या सूचनेनुसार आज आम्ही आमचा संप काही मागण्या मान्य केल्या असं जरी त्यांचा तात्पुरत्या काळाकडून स्थगित केलेला आहोत अशी आम्हाला त्यांच्याकडून सूचना मिळाली आहे. तर आम्ही आपल्या उद्यापासून जे काही आमचं काम आहे आरोग्य मित्र उद्यापासून आम्ही रुजू होणार आहोत. तरी आमचं हे जे संप आहे काही
काही काळापुरती स्थगिती असणार आहे आणि जे काही विधानसभाच्या अधिवेशनावर निर्णय होईल तोपर्यंत आम्ही आता जो संप आहे 5व्या दिवसाचा तो आज रोजी डॉक्टर माननीय DL साहेब यांच्या आदेशानुसार स्थगिती ठेवत आहोत. काही तात्काळ प्रमुख मागण्या काय होती, कशासाठी सुरू होतं? आमच्या ज्या जे काही प्रमुख मागण्या होत्या ते म्हणजे तुटपुंज पगारावरती आम्ही गेल्या 12 ते 13 वर्षापासून काम करत होतो. राज्य शासन व केंद्र शासन यांची तरी महात्मा ज्योतिराव आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशी होती. आम्हाला गेल्या 13 वर्षापासून फक्त तुटपुंज पगार 11 ते 11.5 इतकं मिळत होतं. गेल्या 2 महिन्यापासून त्यांनी आम्हाला फक्त 1,000 रुपये पगार वाढवून दिले. तो आम्हाला मान्य नव्हता. जी का पगारवाढ किमान वेतन होतं ते 26,000 इतकं रुपये होतं आणि वेळोवेळी प्रत्येक वर्षी 10% इतकं इन्क्रिमेंट होतं. काही किरकोळ रजा, मॅटर्निटी लीव, CL लीव, त्यानंतर सिक लीव अशा प्रकारची 19 रजा आमच्या होत्या आणि त्यामध्ये सार्वजनिक शिक्षाचाही समावेश होता आणि त्यासोबतच PF जे वाढीव रक्कम व्हायला पाहिजे होते मागच्या वर्षाची ते आम्हाला मिळालं नाही. जवळपास 13 वर्षापर्यंत आमचे ESA जे कार्ड आहेत भविष्य निर्वाह आरोग्या संदर्भात ते आतापर्यंत पूर्ण झालेलं नाही. त्यासाठी पण आम्ही वेळोवेळी आमच्या वरिष्ठांना इन्शुरन्स कंपनी संदर्भात आम्ही मेल वगैरे करत होतो. तरी ते काय पुरकत तरी आम्हाला आजपर्यंत कोणत्याच स्वरूपाच्या शाखास्तरीय जे काय राज्य आरोग्य सोसायटी आहे त्यांच्याकडून थर्ड पार्टी इन्शुरन्स आहेत पॅरामाउंट म्हणून कंपनी त्यांच्याकडून आजपर्यंत आम्हाला कोणत्याच स्वरूपाच्या न्याय व अधिकार मिळाला नाही आहे. त्यासाठी आमचा लढा जो होता तो गेल्या 17 फेब्रुवारीपासून होता. DL साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? गेल्या फेब्रुवारीपासून आमचा हा लढा होता. त्यामध्ये आम्ही त्यांना मुदत दिली होती 10 दिवसाचं. शेवटी आम्ही दिनांक 18 पासून हा लढा उभारलो होतो. आज आमचा संपाचा 5वा दिवस आहे. आमचे जे शेती सल्लागाराचे अध्यक्ष आहेत माननीय डॉक्टर DL सर त्यांनी आज रोजी आरोग्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांनी आज काही मागण्यासंदर्भात काही तुमच्या सकारात्मक मागण्या पूर्ण झालेल्या आहेत तरी तुम्ही काही काळापुरतं तुम्ही स्थगिती ठेवा अशा आश्वासन दिल्याने आम्ही आज आमचा जो काही संप आहे तो आम्ही स्थगिती ठेवत आहोत. पुढे येणाऱ्या काळात त्याच्या सूचनानुसार आम्ही पुढील आमची वाटचाल करू करणार आहोत.